काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 30 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा देखील मतदारांना दिला शब्द। सांगली काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्याचा पर्याय विचाराधीन किंवा विधानसभेला उभं राहिल्यास पूर्ण पाठिंबा देण्याचाही पर्याय। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर, विशाल पाटील आणि विश्वजित कदमांची मात्र दौऱ्याकडे पाठ। महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाच्या तिढ्याला अशोक चव्हाण जबाबदार, काँग्रेसच्या काही नेत्यांचा खासगीत बोलताना दावा। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, 2 ते 3 दिवसात उमेदवार जाहीर होईल, हेमंत गोडसेंचा एबीपी माझावर पुनरुच्चार। छगन भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज फेडण्यास सुरुवात, 28 कोटींपैकी 6.5 कोटी भरले, उरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने फेडणार, उमेदवारीच्या शक्यतेमुळे भुजबळ खबरदारी घेत असल्याची चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच नारायण राणेंकडून प्रचाराचा धडाका, राजापूर आणि जयगडमध्ये उद्या सभा। अभिनेता गोविंदा रामटेकमध्ये राजू बारवेंच्या प्रचारासाठी दाखल, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी शिंदेंकडे तिकीट मागितलेलं नसल्याचा गोविंदाचा पुनरुच्चार। अकोला दौऱ्यात नाना पटोलेंनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला, वंचित बहुजन आघाडीची सडकून टीका। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचं टीझर रिलीज, अमित शहांशी झालेल्या बैठकीचा तपशील राज ठाकरे भाषणात सांगणार का याची उत्सुकता। कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश, उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला 4 आठवड्यांचा अवधी। धरणांमधला पाणीसाठा कमी झाल्यानं पुणेकरांना फटका, पुण्यात दररोज हजारो टँकर्समधून सोसायट्यांना पाणी पुरवठा सुरू। रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करताना कर्जधारकांना मोठा दिलासा, रेपो रेट 6.65% कायम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।